आपल्या समोर आता येतोय, टाळ्यांनी स्वागत करूया श्रीरंग जोशी. तुझे रूप सखे गुलजार असे, काहूर मनी उठले भलते. दिन रात तुझा ध्यास जडे, हा छंद जीवाला लावी पिसे, हा छंद जीवाला लावी पिसे, हा छंद जीवाला लावी पिसे. ती वीज तुझ्या नजरे मधली, गाली खुलते रंगे लखळी. ओठात रसेली जादूगिरी, उरे हसती गुलाबी गेंद कसे. हा छंद जीवाला लावी पिसे, हा छंद जीवाला लावी पिसे. नखऱ्यात तुझ्या ग मदन परी, ही धून शराबी दर्द भरी. हा झोक तुझा घायाळ करी, हाय हाय कैफात बुडाले भान असे. हा छंद जीवाला लावी पिसे, हा छंद जीवाला लावी पिसे. श्रीरंग कसं वाटतंय? छान वाटतं. रिलॅक्स्ड एकदम. हो. आणि गाणं पण मस्त झालं ना? हो झालं. वंडरफुल. श्रीरंगच्या गाण्याच्या आधी बोलण्यापूर्वी जे आपले अतिशय गुणी गिटार वादक मनीष कुलकर्णी, जे नेहमी स्पॅनिश बेस गिटार सगळंच उत्तम वाजवलं, त्यांनी आता मेंडोलिन इतकं छान वाजवलं, त्याच्यासाठी एकदा विशेष दाद द्यायला पाहिजे. कोणी येऊन असं गाणं गाऊ नाही शकत, त्याला एक एनर्जी, उत्साह, तसा बिंदासपणा पण लागतो. पण कधी कधी काय होतं, तो उत्साह थोडा जास्त होतो, एक पाऊल पुढे, आणि ते थोडा वयाचा पण दोष आहे. ते हळूहळू प्रत्येक वयामध्ये तेच दृश्य वेगवेगळं दिसतं. एकदा असं वाटतं की नदीत जाऊन दगड मारावे, एकदा वाटतं नदीत पाय घुसळावे, नंतर वाटतं की लांब बसून नुसतं नदीकडे पाहावं. असं तीच नदी असते. तसं तुलाच 2 वर्षांनी हीच गाणी गाताना असं वाटेल की नाही, एवढा एकदम दंगा करू नये, तो सूर आधी नीट लागतो की नाही बघावं, एक्सप्रेशन त्याच्यानंतर त्याच्या पाठोपाठ येईलच. फार छान गाणं निवडलं होतंस तू. थँक्यू. आणि याचे संगीतकार आपल्या सगळ्यांचे लाडके श्रीकांतजी ठाकरे, खूप अत्यंत गुणी असे संगीतकार, आणि त्यांना कवितेचं खूप चांगली जाण, उर्दू शायरीची खूप जाण होती त्यांना. लिहायचे स्क्रिप्ट पण ते लिहायचे उर्दूमध्ये. आणि मला खूप आनंदाची गोष्ट इथं सांगायची की माझ्या आयुष्यातले ते पहिले संगीतकार ज्यांनी माझं पहिलं रेकॉर्ड प्रीतीचा फुलबाग म्हणून 4 गाण्यांचं, तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांची आठवण म्हणून मी रातभर तो चंद्रस आपुला थाटका दावितसे, रातभर तो चंद्र आपुला थाटका दावितसे, रातभर तो. अप्रतिम गजल केली होती त्यांनी. तुझा अप्रोच तुझाही जरासा थोडासा उतू गेला होता. गाणाऱ्यांनी केवढं, कुठं आणि कसं गावं याच्यावर पण कंट्रोल पाहिजे बेटा. तुझी जी एक्साइटमेंट आहे ना,
त्याचं देखील मी कौतुकच करतो. तू म्हण किंवा काल सिद्धेश, लहान लहान मुलं, तुम्ही अगदी 1-2 वर्ष आधी आला असतात तर आपण म्हणतो की लिटिल चॅम्प्स मध्ये आला असतात, अशी लहान लहान मुलं आहेत. आणि तुमचा जो अप्रोच आहे ना की तुम्हाला गायचं आहे, ते खूप छान आहे आणि हे टिकवून धरलं पाहिजे. आणि सुराभ्यास ह्या म्हणजे खूप मोठ्या गोष्टी आहेत आणि त्या आपण करायच्यात, आयुष्यभर करायच्यात, प्रत्येकजण करतोच आहे. रियाज या गोष्टी. पण हा जो अप्रोच आहे ना, गाण्याची नॉवेल्टी, म्युझिकचा एक ची आवड, अगदी सामान्य शब्दात की मला तिथे जाऊन गायचंय, मला लोकांना एंटरटेन करायचंय आणि मला मज्जा येते, इतकं साधं जे ना ते जपलं पाहिजे. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. बेस्ट ऑफ लक श्रीरंग. Sa re ga ma pa, I get. Sa re ga ma pa.